नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शरू आता घरी आलेली असते आणि सुमित्राशी तिला अत्यंत महत्त्वाचे बोलायचं असतं. तेव्हा आता सुमित्रा बाहेर येते तर शर्वरी ही आईला म्हणते की आई अगं मला काही पैसे हवे आहेत. तर सुमित्रा विचारते की काय ग, किती पैसे हवे आहेत? 10,000 की 20,000? आणि तेवढ्यात मात्र ऐश्वर्या वरून येत असते आणि पायऱ्या उतरत असताना त्या दोघींचं बोलणं तिच्या कानावर पडतं. तेव्हा मात्र आता शरू म्हणत असते की आई 1000 नव्हे तर काही लाख पैसे मला हवेत. त्यावर आता सुमित्रा विचारते की म्हणजे नक्की किती पैसे हवेत? तर शरू म्हणते की 30-35 लाख. त्यावर आता हे इतक्या पैशांचा आकडा ऐकल्यानंतर सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा विचारते की काय ग शरू, इतके पैसे कशाला हवे लागतात तुला? त्यावर आता शर्वरी चिडते. शर्वरी म्हणते की आई तू फक्त पैसे देणार आहे की नाही ते सांग. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण असे कसे पैसे देऊ, तू तर कशाला लागतात आणि काय हे काही सांगायला तयार नाही. त्यावर आता शरू म्हणते की हे बघ आई, मला वाटलंच होतं की तू पैसेला नाही म्हणणार. आणि हे बघ नानांनी जे माझ्या नावावर शेअर्स ठेवलेले आहेत ते 50-60 लाखांचे तरी आहेत, ते सर्व पैसे मला तू देऊन टाक. तेव्हा आता सुमित्रा रागाने म्हणते की अगं पण इतके पैसे तुला लागतात कशाला, तू सांगायला सुद्धा तयार नाही. अगं शरू, तुला काहीच कसं वाटत नाही की 3500 रुपये मागितल्यासारखे 35 लाख रुपये तू मागते? आणि उधळायला मी अजिबात तुला पैसे देणार नाही. त्यावर आता शरूला राग येतो. शरू म्हणते की आई अगं मला उधळायला पैसे नकोत, मला बिझनेस साठी पैसे हवे आहेत. तर सुमित्रा म्हणते की अगं खरंच माझ्याकडे इतके पैसे नाहीत. शरू म्हणते की अगं आई कर ना तू काहीतरी, अगं सारंग दादाकडे माग किंवा सौमित्र दादाकडे माग, पण आई मला पैसे हवेत. तेव्हा आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की हेच तुझं मला आवडत नाही की सतत पैसे हवेत किंवा नाहीतर सत्ता हवी. अगं पण वय, नाती, ह्या घराच्या जबाबदाऱ्या, कधीतरी याचा विचार करा. अगं त्याचा त्रास आम्हाला होतो आणि मला तर सारखा नुसता मनस्ताप होतो आणि काही वेळेला मला असं वाटतं की मी मेले तर मला शांतता मिळेल, म्हणून आता सुमित्रा भडकते. तर शरू म्हणते की आई अगं ऐक ना. परंतु सुमित्रा मात्र काही ऐकता लगेच रूम मध्ये निघून जाते. तेव्हा आता शरूला खूप राग येतो. शरू म्हणते की शी, कधी कधी मला असं वाटतं की ह्या घराची मुलगी असण्यापेक्षा मी सून असायला हवं होतं. म्हणजे सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं असतं, हातात माझ्या पैसा खेळता राहिला असता आणि हिला तर सुनाबद्दल बोलायचं, परंतु माझा काय प्रॉब्लेम आहे ते तर ऐकूनच घ्यायचं नाही. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या हे सर्व ऐकत असते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच शरूला म्हणते की पण मी ऐकलं, आणि ऐश्वर्या खाली येत असते. तर शर्वरी ओळून ऐश्वर्याकडे पाहत असते. मी तुमचं बोलणं ऐकलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे हवे आहेत ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, 35 लाख रुपये मी तुम्हाला देईन, म्हणून शर्वरीचा हात ती हातात घेते. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर मात्र आता शरू म्हणते की काय? तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की मी तुम्हाला पैसे देते, पण त्यासाठी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. तेव्हा आता शरूच्या तोंडातून शब्द निघत नसतो. शरू विचारते की काय करावं लागेल, कोणतं असं काम आहे? त्यानंतर आता नाना हे इकडे रूम मध्ये असतात आणि नानांना रूम मध्ये जे काही जानकीने त्यांच्यासाठी देवी आईच्या अंगाऱ्याची पुडी आणलेली असते, समोर ती अंगारीची पुडी नानांच्या दिसते आणि नानांना जानकीची आठवण होते. नाना म्हणतात की खरंच जानकी, आणि डोळ्यातील पाणी पुसतात. नानांना अंगारात जो काही लावलेला असतो जानकीने, नाना इथून पुढे जोपर्यंत तुम्ही बरे होत नाही तोपर्यंत रोज तुम्हाला हा अंगारा मी लावणार आहे. म्हणून आता नानांना खळखळ डोळ्यामध्ये पाणी येऊन जानकीची आठवण होते. नाना म्हणतात की जानकी कुठे निघून गेली? जानकी कायम तू एका हाकेच्या अंतरावर असायची, तिच्यात आणि या घरात आता किती अंतर आले, हे अंतर मिटायला हवं. जानकी या घरात परत यायला हवं. तेव्हा नाना खूप रडत असतात, डोळ्यातील पाणी पुसतात. आणि तेवढ्यात सुमित्रा ही आनंदसाठी शिरा घेऊन येते आणि काय हो, तुम्हाला आवडतो ना शिरा, मुद्दाम मी तुमच्यासाठी शिरा घेऊन आले, खा बरं, घ्या खाऊन. तेव्हा मात्र आता नाना नको असे करत असतात. तर सुमित्रा म्हणते की नको, अहो मग काय करून आणू, थालीपीठ बनवून आणू का तुमच्यासाठी? आता नाना हे अगदी ते पण नको म्हणतात. तर सुमित्रा म्हणते की काय, तुम्हाला थालीपीठ सुद्धा नकोय? मग इडली चटणी चालेल का तुम्हाला? तेव्हा नाना म्हणतात की ते पण नको. तर सुमित्रा म्हणते की अहो असं काय करतात, तुम्हाला शिरा सुद्धा नकोय, थालीपीठ सुद्धा नकोय, मग खिचडी तर नेहमीचीच आहे, मग आता काय करू सांगा बरं तुमच्या आवडीचं, मग पिठलं करू का तुमच्यासाठी? तेव्हा नाना म्हणतात की हो ते तर खूपच छान, शेंगाचं पिठलं बनवू ना? तर हो नाना म्हणतात की हो, कारण नानांना पिठलं खूप असं आवडतं,
नाना हातवारे आणि थोडंसं असं बोडक्या शब्दात म्हणतात की हो हो. मित्रा म्हणते की आहो ते करेपर्यंत थोडासा वेळ लागेल, तोपर्यंत हे खाऊन घ्या. नाना नाहीच म्हणत असतात, हातवारे करून नाही नाही करत असतात. तर सुमित्रा म्हणते की बरं मी तुमच्यासाठी गरम गरम भाकरी आणि पिठलं बनवून घेऊन येते. सुमित्रा बाहेर किचनमध्ये जाते तर नानांना अगदी जानकीची आठवण होते. जानकी अगं शेंगांचं पिठलं आहे तर ते तुझ्याच हातचं मला कायम आवडायचं, म्हणून नानांना परत जानकीची आठवण होते. पण जानकी नाही घरात, हरकत नाही, जानकीनेच हे पिठलं केलं असं समजून मी खाऊन घेईल. तेव्हा आता सुमित्रा बाहेर येते आणि गुलाब गुलाब गुलाबला आवाज देते. अगं बाई गेला कुठे हा गुलाब? तर तेव्हा आता अवंतिका आवाज देते की आई काय झालं? आहो आई तुम्ही गुलाबदादांना शोधतात का? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो. तर अवंतिका म्हणते की आई ते लेट येणार आहेत, आता जस्ट त्यांचा फोन आला होता. तेव्हा सुमित्रा म्हणते की बरं कमालच आहे या गुलाबची, नेमकी मला जेव्हा त्याची मदत हवी असते तेव्हाच नसतो, मग आता काय करू? म्हणून सुमित्राला टेन्शन येतं. तेव्हा आता अवंतिका विचारते की आई अहो असं काय झालं की तुम्हाला आता इतकं टेन्शन आलं? सगळं काही ठीक आहे ना? त्यावर आता सुमित्रा म्हणते अगं हे आहे ना ते रोज सूप वगैरे पेज खाऊन खूप असे कंटाळले, औषधामुळे त्यांच्या जिभेची चव पूर्ण गेली, त्यामुळे आज त्यांना शेंगाचं पिठलं खाण्याची म्हणजे अशी इच्छा झाली. तेव्हा अवंतिका म्हणते की काय शेंगाचं पिठलं? आई अहो किती दिवसातून मी हे नाव ऐकलं. खरं तर आई आता नाव ऐकलं तर मला सुद्धा इच्छा झाली खाण्याची शेंगाचं पिठलं. पण आई या घरात मी कधीही शेंगाचं पिठलं नाही खाल्लं. परंतु सोमी मला नेहमी म्हणायचा की रणदिव्यांच्या घरातील पिठलं हे जगात भारी असतं. पिठलं म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर नाना खातात आणि मग त्यांना सर्वांच्या वाटणीचं झाल्यानंतर सर्वांना ते पिठलं मिळतं. काय ओ आई नानांना इतकं आवडतं का तुमच्या हातचं शेंगाचं हे पिठलं? वर आता सुमित्रा म्हणून जाते की अगं माझ्या हातचं कुठलं? जानकीच्या हातचं नाही अगं, म्हणजे मीच तिला शिकवलं, परंतु तिच्या हातच्या पिठल्याची काही चव वेगळीच असते. म्हणजे कसं सांगू का, एरवी हे 2 चपात्या खातात, परंतु जानकीने जर शेंगाचं हे पिठलं केलं तर हे सागर संग्रित जेवण. तीच त्यांना कधी कधी चिडून असं म्हणायचे की अहो पुरे झालं आता, कधी पिठल्याने तुम्ही आंघोळ करणार आहात का? अवंतिकाला फार असं हसायला येत असतं आणि सुमित्रा सुद्धा हसते आणि खूप तोंड भरून जानकीचं कौतुक करून म्हणते की खरंच जानकी हातच्या पिठल्याची काही चवच वेगळी असते. खरं म्हणजे खमंग अशी फोडणी आणि वरून भरपूर कोथिंबीर. अगं आपण सुद्धा करतो, परंतु जानकी असं काय वेगळं घालते ते मला खरंच नाही कळत. तेव्हा आता अवंतिका म्हणते की प्रेम आणि जिव्हाळा. तेव्हा सुमित्राला खरंच विचार येतो. तर अवंतिका विचारते की आई अहो पण आज पिठलं कोण करणार आहे? परत सुमित्रा म्हणते की हो ना अगं तेच तर, घरामध्ये शेंगा पण नाही आणि करायला गुलाब सुद्धा नाही आणि मला तर देवळात गेलंच पाहिजे, त्यामुळे एक काम मी करते, देवळात गेल्यानंतर येताना शेंगा घेऊन येते, मग आल्यावर बघूयात की काय करायचं ते. अगं पण मला देवळात तर जायलाच पाहिजे, नाहीतर माझी मैत्रीण रुसेल. आणि तेवढ्यात आता अवंतिका विचारते की मैत्रीण कोण मैत्रीण? आणि तेवढ्यात मोबाईल वाजतो, कारण आता तो ओवीचा कॉल असतो. तर सुमित्रा लगेच कॉल उचलते आणि हॅलो बेस्ट फ्रेंड असं म्हणते. तर लगेच सुमित्रा म्हणते की हो ना अगं मी तर तुझ्याच फोनची वाट बघत होते आणि तू तयार आहेस ना? तर ओवी म्हणते की हो हो आजी अगं केव्हाची तयार आहे, मग आपण एक काम करू आपल्या नेहमीच्याच जागी भेटूयात. तर ओवी म्हणते की हो बाबा घरात नाही, बाबा येईपर्यंत आपलं भेटणं होईल. त्यावर आता सुमित्रा म्हणते की अगं ऐक ना, तर माझा फोन नंबर. ओवी म्हणते की अगं आजी तू टेन्शन घेऊ नको, मी डिलीट करून टाकेल आणि हे पग मला कोणीच पकडणार नाही. तेव्हा ओवी खुशून बाय करते. तर सुमित्रा म्हणते की बाय. तेवढ्यात जानकी येते. जानकी विचारते की काय ग ओवी कोण पकडलं जाणार नाही? त्यावर आता ओवी म्हणते की कोणी नाही. तेव्हा आता जानकी विचारते की काय ग फोन कोणाचा होता, कुणाशी तू बोलत होती? त्यावर आता ओवी म्हणते की बेस्ट फ्रेंडचा. त्यावर आता जानकी म्हणते की अच्छा म्हणजे तीच तुझी बेस्ट फ्रेंड की जिने तुला शिरा सुंटवडी दिली होती ती? त्यावर आता ओवी म्हणते की हो तीच. बरं हे बघ ना ती खरंच खूप गुड आहे, मी आता तिला भेटायला जाते, बाय करून आता ओवी लगेच खुशून जायलाच निघते. परंतु जानकी तिला थांबवते की थांब, आणि लगेच ती दही साखर घेऊन येते आणि ओवी हात पुढे कर, दही साखर खाऊन जा असे म्हणते. तर ओवी विचारते की आई अगं मला कशाला दही साखर, मी काही बाबांसारखी कामाला जाते का? तेव्हा जानकी म्हणते की अगं तू बाबांसारखी कामाला नाही जात,
परंतु चांगल्या कामाला तर जाते. तर ओवी म्हणते की काय. त्यावर आता जानकी म्हणते की हे बघ, जास्त प्रश्न विचारू नकोस, हात पुढे कर, आईचं ऐकायचं हे तुला माहिती आहे ना. तेव्हा आता जानकी तिच्या हातावर दही साखर देते आणि बाय आई करून निघून जाते. त्यावर आता जानकी म्हणते की ओवी, अगं तुला माहिती नाही तू किती चांगल्या कामासाठी चाललीस म्हणून. अगं एक नातं टिकवण्याचं तू चांगलं काम करते. ऑल द व्हेरी बेस्ट, आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि आता तूच अशी आहे की या दोन्ही कुटुंबाला एकत्र आणून त्यांना जोडण्याचा तू दुवा आहे. त्यानंतर इकडे सुमित्रा सुद्धा आता पिशवी वगैरे घेऊन येते आणि अवंतिकाला म्हणते की अवंतिका चल आता मी निघते बर का. तेवढ्याच सुमित्राच्या डोक्यामध्ये काय असं तिला आठवतं आणि ती म्हणते की ओवीला भेटायला निघाले तर खरी, परंतु यांच्यासाठी मला शेंगाचं पिठलं करायचं. शेंगाचं पिठलं मी करायला घेतलं तर तिकडे ओवी निघून जाईल आणि ओवीला भेटून येईपर्यंत यांच्या जेवणाची वेळ तर टळून जाईल. मग काय करू असं ती विचारच करत असते. तर अवंतिका सारखी तिच्याकडे लक्ष देऊन असते आणि तेवढ्याच सौमित्र बाहेर येतो. त्याच्या हातात कसली तरी फाईल असते. अवंतिकाला चुटकी वाजत विचारतो की अवंतिका काय ग, कुठे हरवलीस. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सोमी आई बघ ना. तर सोमी विचारतो की आई अशी दारामध्ये का उभी आहे. आणि सोमी अवंतिकाला म्हणतो की जरा तू ही केस बघ आणि ती फाईल तिच्या हातामध्ये देतो आणि तो आई जवळ येतो. आईला विचारतो की आई काय ग, काय झालं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र, मला आज माझ्या मैत्रिणीला भेटायला देवळात जायचं आणि यांना नेमकं आजच शेवग्याच्या शेंगाचं पिठलं खायचं. तेव्हा आता शेवग्याच्या शेंगाचं पिठल्याचं नाव ऐकताच सौमित्र सुद्धा म्हणतो की आई अगं मला सुद्धा खूप अशी आज पिठलं खाण्याची इच्छा झाली. नाव ऐकलं आणि एकतर खूप दिवस सुद्धा झालेत की हे शेंगाचं पिठलं नाही खाल्लं, त्यामुळे कर ना प्लीज. आणि अवंतिका सुद्धा आता ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते. सुमित्रा म्हणते की हो हो अरे करणार तर आहेच मी, परंतु आता करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही रे. त्यामुळे खरंच मला कळतच नाही आणि एकतर घरात शेंगा सुद्धा नाही आणि देवळात सुद्धा मला गेलंच पाहिजे. सुमित्रा म्हणतो की देवळामध्ये तुझी मैत्रीण तुझी वाट बघते ना. सुमित्रा म्हणते की हो ना, अरे यांच्यामुळे माझा पाय सुद्धा निघत नाही, मग काय करू हे खरंच मला काही कळत नाही. त्यावर आता सौमित्र म्हणतो की सिंपल आहे, तू जाऊन तुझ्या मैत्रिणीला भेट, मी तोपर्यंत पिठलं बनवतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय तू करतोस. तर सौमित्र म्हणतो की अरे तुला पिठलं सुद्धा करता येतं आणि कधी शिकलास. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की म्हणजे मी नाही तर अवंतिका करेल. आय होप तिला येत असावं, पण ठीक आहे आई, ते आम्ही बघून घेऊ. सुमित्रा विचारते की नक्की ना. तर सौमित्र म्हणतो की हो आई नक्की, पण आता तुला उशीर होईल त्यामुळे तू निघ आता, तुझी मैत्रीण वाट बघत बसेल. तेव्हा आता सुमित्रा निघून जाते कारण लगेच आता सौमित्र पिठलं करण्यासाठी तयार होतो म्हणून तिची आता काळजी मिटलेली असते. तर आता सुमित्रा निघून गेल्यानंतर अवंतिका विचारते की काय रे सौमी, काय झालं, कसल्याबद्दल तू आईशी डिस्कस करत होता. तेव्हा आता सौमित्र हा अवंतिकाला सांगायला सुरुवात करतो, अगं आईचा तर जाण्यासाठी पाय निघत नव्हता, परंतु त्या आईचं आणि मैत्रिणीचं जे काही चाललं आहे ना ते जास्त असं इंटरेस्टिंग आहे. अवंतिका म्हणते की हो हो मी तर ते विचारते राहूनच गेलं, पण अरे आई तर कुणाला भेटायला गेले असतील, कोण मैत्रीण आहे की त्यांची ती मैत्रीणला भेटायला गेल्यात म्हणून. तेव्हा आता हातवारे करून सौमित्र म्हणतो की हो हो मैत्रीण आणि एक छोटीशी. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो म्हणजे आई ह्या ओवीला भेटायला चालल्यात. तर तेव्हा मात्र आता ते दोघांना खूप असं हसायला येतं आणि आनंद सुद्धा होतो. तेव्हा सौमित्र विचारतो की मला सांग किचन मध्ये इम्प्रन आहे ना. अवंतिका म्हणते की काय. तर सौमित्र म्हणतो की इम्प्रन अरे ते मला माहिती आहे, परंतु नेमकं काय असं अवंतिका विचारते. आणि काय रे सौमी, आज तू जेवण बनवणार आहेस का. सौमित्र म्हणतो की मी नाही, तू शेंगाचं पिठलं बनवणार आहे, तू बनव, चल बरं 1 मिनिट माझ्या बरोबर. तेव्हा अवंतिका त्याला थांबवते आणि काय सौमी मी आणि पिठलं, अरे मला कुठे पिठलं येतं. तर सौमित्र म्हणतो की काय तुला पिठलं येत नाही. अगं पण आईला तर मी आत्ताच सांगितलं की आम्ही दोघेही मिळून बनवू म्हणून. तेव्हा अवंतिका म्हणते की काय रे सौमी, तुला कोणी हे असं त्यांना सांगण्यासाठी सांगितलं होतं. मी तुला कळत नाही का, तू का असे करतो, स्वतःच काहीतरी सांगायचं असतं तुला मला विचारता का आलं नाही. अरे खरंच मला शेवग्याच्या शेंगाचं पिठलं बनवता येत नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो ना, फक्त तुला खाता येतं. तेव्हा अवंतिका म्हणते की काय तर सौमित्र म्हणतो की अगं तुला पिठलं तर बनवता येतं, लास्ट टाइम नाही का तू अगं ते बनवलं होतं एलो अगं ते परंतु सौमीला काही नाव आठवत नसतं. तर अवंतिका म्हणते की सौमी हे बघ ती कढी होती. तेव्हा सौमी म्हणतो की काय ती घट्ट कढी होती, म्हणजे ते पिठलं छान झालं होतं. तेव्हा अवंतिका म्हणते की काय रे सौमी. तेव्हा सौमी म्हणतो की हो हो ते पिठलं छान झालं होतं, म्हणजे कढी छान झाली होती असं मला म्हणायचं, पण आता मात्र आपल्याला काय करायचं ते फिगर आउट करावं लागेल.
सौमित्र विचार करतो आणि अवंतिकाला म्हणतो की आयडिया, मी जानकी बहिणीला फोन करतो आणि तिच्याकडून आपण पिठल्याची रेसिपी घेऊयात. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वाव सौमी, खरंच तुझं डोकं खूप छान चालतंय, चल. सौमित्र म्हणतो की चल चल आता लगेच आपण रेसिपी घेऊयात, माझा फोन वरती आहे. तर अवंतिकाला हसायला येतं. अवंतिका म्हणते की काय रे पांचट जोक मारतो सौमी. त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या तर किचन मध्ये असते. ते बर्मन वगैरे घालून आणि भाजी नेमकं कोणती करायची असं तिचं डिस्कस सुरू असतं. तेवढ्यात मात्र तेथे आजीचा तोरा येतो. आजी म्हणते की अरे बापरे, म्हणजे सारंगने काही भाजीपाला येथे घरूनच विकायचं ठरवले की काय. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की काय हो आजी, काय बोलतात तुम्ही हे सर्व. तेव्हा मात्र मग आजी म्हणते की मग हे लोकरीचे गुंडे कशाला इथे. तर ऐश्वर्या म्हणते की आजी अहो, हे लोकरीचे गुंडे वगैरे नाही, हे इटालियन नूडल्स आहेत, त्यामुळे आज मी नूडल्स बनवणार आहे. आणि खरं तर आजी अहो, मी आज तर चिकनचा बेत करणार होते, परंतु आईंचे तर कोणते ना कोणते वार असतात, त्यांचे उपास तापस असतात, म्हणून मी व्हेजवर आज सेट केलं. तेव्हा आजी म्हणते की नाही नाही अगं मला तर चालेल. तर ऐश्वर्या म्हणते की हो ना. आणि तेवढ्यात मात्र आता तिथे सारंग येतो. सारंग सुद्धा म्हणतो की काय आजी, ऐश्वर्या इतकी सामग्री, म्हणजे तुम्ही असं थंडीमध्ये काय असं बनवणार आहेत आज. सारंगला म्हणायचं असतं की उंदियो. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की काय सारंग, अहो काय नाव घेत आहे उंदियो वगैरे, काहीतरी वेगळा विचार करा. आणि ते बघा की अगं आजी, मी मस्त इटालियन होप्स वगैरे पामाजिन अशी चीज घालून मस्त मस्त असे इटालियन नूडल्स बनवणार आहे. अगदी ऍक्टिंग मध्ये ती बोलत असते. त्यावर आता आजी म्हणते की फिडल बनवते. तर सारंग म्हणतो की फिडल नाही आजी. तर ऐश्वर्या म्हणते की आजी अहो, इटालियन नूडल्स बनवणार आहे मी. सारंग म्हणतो की हो हो मजा येईल, खरंच खाण्यासाठी खूपच भारी. ऐश्वर्या म्हणते की हो हो. तेव्हा आता आजी म्हणते की वा वा वा, म्हणजे खरंच आपल्या घरामध्ये आजपर्यंत खिचडी, पिठलं, ठेचा एवढं काही या घरामध्ये बनत होतं. आणि ऐश्वर्या आज तुझ्यामुळे या स्वयंपाकघराचं भाग्य मात्र उजळलं. आणि तेवढ्यात मात्र तिथे अवंतिका आणि सौमित्र येतात. तेव्हा अवंतिका आणि सौमित्र एकमेकांकडे बघत असतात. तर सौमित्राच्या हातामध्ये रेसिपीची चिठ्ठी असते. तर तो लगेच आपली चिठ्ठी लपवतो. अवंतिक विचारते की काय आहे हे सर्व, हा इतका पसारा का घालून ठेवला. तेव्हा सारंग म्हणतो की अहो वहिनी, ऐश्वर्या काहीतरी वेगळं खाण्यासाठी बनवते, त्याची सामग्री आहे, वेगळं असं काही तरी करायचं असल्यात एवढं सर्व तर सामान लागणारच ना. आणि काय हो वहिनी, आता त्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. त्यावर आता आजी म्हणते की नाही, ती ते फिडल बनवते. तेव्हा सारंग म्हणतो की फिडल नाही आजी, नूडल्स नूडल्स. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट आजी, मी सांगते. मस्त स्टाईल मध्ये तोऱ्यामध्ये म्हणते की मी तर इटालियन नूडल्स बनवते. तेव्हा सौमी आणि अवंतिका एकमेकांकडे बघून हसतात आणि म्हणतात की इटालियन नूडल्स. तेव्हा अवंतिका सुद्धा तिच्याबरोबर त्याच भाषेमध्ये बोलते की शेफ मॅडम, मला तुमच्या ही इटालियन नूडल्स वगैरे काही नको. तेव्हा सौमित्र म्हणतो की मला सुद्धा नकोय, थँक्यू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की का, म्हणजे नाही कसं, की माझ्या जीवनाचा काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. तेव्हा अवंतिका म्हणते हे बघ, ते मला असं काही नाही, मला इथे पिठलं बनायचं होतं म्हणून अवंतिका बोलून जाते. तर सौमित्र तिला शांत राहायला सांगतो. आजी म्हणते की पिठलं, सारंग म्हणतो की पिठलं, आणि हे तिघेही एकमेकांकडे पाहत असतात. तर सौमित्र लगेच म्हणतो की कुठलं पिठलं, मी म्हटलं की कुठलं सामान कुठे कुठे ठेवलं हे मला म्हणायचं होतं. अवंतिका म्हणते की हो ना, माहिती आहे का. तर ऐश्वर्या म्हणते की का सारंग, मला का माहित नसणार. तेव्हा सौमित्र म्हणतो की बरं, मला एक अर्जंट असं काम आठवलं, चल अवंतिका चल बरं माझ्यासोबत. ते दोघे मुद्दाम बाहेर जातात. तर ऐश्वर्या म्हणते की हो हो जा बाहेर तुम्ही. आजी म्हणते की ती तर गेली. तर ऐश्वर्या म्हणते की मला माहिती आहे की कुठलं सामान कुठे आहे, समोरच आहे. तर लगेच आजी ही सारंगला म्हणते की चल आपण तोपर्यंत पामेरियन खाऊया. तेव्हा सारंग म्हणतो की काय आजी, काय बोलतेस, पामेरिन, आणि चल मी तुला समजावतो की काय असतं ते, माझी भूक तू चाळवली. तेव्हा ऐश्वर्या आता विचार करत असते की नूडल्स कसे बनवायचे ते. त्यानंतर अवंतिका आणि सौमित्र तर रूम मध्ये येतात. तर अवंतिका सौमीला म्हणत असतो की अरे, ह्या ऐश्वर्याचा नेमकं प्रॉब्लेम काय आहे, तिला लगेच आता किचन मध्ये तडफडायचं होतं, मला सांग तिला काय गरज होती किचन मध्ये तडफडण्याची. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं परंतु अवंतिका म्हणते की अरे सौमी, तिने बरोबर असा पदार्थ करण्यासाठी निवडला. लोकांच्या नात्यामध्ये गुंता निर्माण करणं तिचं आवडतं काम आहे, बेस्ट हॉबी, अगदी नूडल्स. तेव्हा मात्र आता सौमी तिच्या जवळ येतो आणि तिचे अलगद असं डोकं दाबतो. अवंतिका म्हणते की सौमी, अरे तुझं काय चाललं हे, मी काय बोलते आणि तुला काहीच पडलेलं नाही का, बस त्यामुळे फक्त हसत बस, खायचा विचार मात्र अजिबात करू नकोस. ती बाया किचन मध्ये आहे तर आपण पिठलं कसं बनवणार. तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका शांत जरा, ऐक ना, जरीही आपण पिठलं बनवणार होतो तर ते नानांना आवडणार होतं का, त्याला जानकी वहिनीच्या हातची चव थोडीशी त्या पिठल्याला येणार आहे का.
आणि मी सुद्धा आईला काय अशी कमेंट करून बसलो ना, मला खरंच आता वैताग आला। आणि तेवढ्यात मात्र आता सौमित्राचा फोन वाजत असतो। तर अवंतिका म्हणते की अरे फोन उचल अगोदर, एकतर अगोदरच काही सुचत नाही, कुठे तुझा फोन। तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं माझा नाही अवंतिका, तुझा फोन वाजतो। तेव्हा अवंतिका म्हणते की अरे तू माझ्यासाठी फोन सुद्धा उचलू शकत नाही का। तेव्हा अवंतिका पूर्ण वैतागून जाते। तर लगेच सौमित्र फोन घेतो आणि तो नेमका जानकी बहिणीचा कॉल असतो। तेव्हा आता फोन उचलल्यानंतर सौमित्र म्हणतो की हा काय वहिनी बोल ना। तर जानकी विचारते की काय कुठपर्यंत आली पिठल्याची तयारी। तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही वहिनी आम्ही नाही बनवलं अजून पिठलं। तर जानकी विचारते की काय झालं सौमित्र भाऊजी, काही जमवता येत नाही का, करता येत नाही का। अहो मी सांगितलेली रेसिपी। तर अवंतिका म्हणते की अहो जमवायला आम्ही किचन मध्ये तर जायला पाहिजे ना, आणि त्या ऐश्वर्याला काय चावलं माहिती नाही, तिला तर आज ते नूडल्स बनवायचे आणि काय तर म्हणे की सर्वांसाठी नूडल्स बनवणार आहे मी आज। तेव्हा आता हे सर्व ऐकून जानकी डोक्याला हातच लावते आणि अरे देवा, यावर आता सौमित्रला हसू येतं। सौमित्र म्हणतो की आमचं सुद्धा हेच रिॲक्शन होतं। तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी अहो ती ऐश्वर्या किचन मध्ये आहे आणि अख्खा किचन ओटा तिने पसारा करून ठेवला आणि मग ती तेथे असताना आम्ही पिठलं कसं करणार आहे ते सांगावं। त्यावर आता जानकीच्या डोक्यात एक प्लॅन येतो। जानकी म्हणते की मी येथे पिठलं बनवते आणि तुम्हाला तिकडे आणून देते, तुम्ही दोघं नानांना खाऊन घाला। ते ऐकून सौमी आणि अवंतिकाला खूप आनंद होतो। अवंतिका म्हणते की वहिनी खरंच बेस्ट आहात तुम्ही, आणि हेच असं झालं तर अगदी बेस्टच होईल, डन डनाडन। त्यावर आता सौमित्र हसून म्हणतो की वहिनी आज तू जी काही गोष्ट मला सांगितली होती ती पटली। त्यावर आता जानकी विचारते की कुठली सौमित्र भाऊजी अशी गोष्ट। तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी तू कायम सांगत असते की नेहमी वाईटात सुद्धा चांगलं शोधावं, म्हणजे हेच बघ की ऐश्वर्या किचन मध्ये नूडल्स बनवते, ती गोष्ट वाईट आहे म्हणून आज आम्हाला पिठलं बनवता आलं नाही, म्हणून ते पिठलं तू घेऊन येणार आहे। त्यामुळे आज हा योगायोग नाही वहिनी, नानांना तुझ्याच हातचं पिठलं खायला मिळावं म्हणून अशी देवाची सुद्धा इच्छा आहे। त्यावर आता जानकी हे ऐकून खुश होते। जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी म्हणजे हे बघा थांबा, मला देवाची सुद्धा इच्छा कळली, नानांची सुद्धा इच्छा कळली, जर आपण असेच गप्पा मारत बसलो तर पिठलं करण्यासाठी मला उशीर होईल। त्यावर सौमित्र आणि अवंतिका हसून म्हणतात की खरंच सॉरी वहिनी जा तू। तर अवंतिका म्हणते की बाय वहिनी। तर जानकी सुद्धा म्हणते की बाय। जानकी लगेच कामाला लागते। तर अवंतिका खूप अशी खुश होते आणि आपला म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं म्हणते। तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की पण अजून नाही, अजून एक प्रॉब्लेम मात्र आहे। तेव्हा अवंतिका विचारते की आता काय। तर लगेच सौमित्र म्हणतो की जरीही ऐश्वर्याने नूडल्स केले तरी ते नूडल्स खाणार कोण। तेव्हा अवंतिकाला हसायला येतं। अवंतिका म्हणते की नाही सौमी, अरे फक्त नूडल्स नाही तर दोघे एका सोबत म्हणतात की इटालियन नूडल्स, असं ते ऐश्वर्याची ऍक्टिंग करत। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याचा पूर्ण असा पसारा अगदी पसारा करून ठेवलेला असतो। कांद्याची पात तर कशी चिरते अगदी तशीच, धूत सुद्धा नाही आणि अगदी तशीच ती करत असते। टॅमॅटो वगैरे कोबी काही आहे ते अगदी इतका मोठा तिने अगदी तोडून ताडून काढल्यासारखा त्या कढईमध्ये अगदी जीवर आल्यासारखा टाकलेला असतो। काही त्याला पाण्यातून धुवून वगैरे काही ती काढत नसते, कारण काही तिला येतच नसतं, म्हणून तसंच ती अगदी त्या कढईमध्ये शिजायला टाकते आणि अगदी छान झाले नूडल्स म्हणून त्याच्याकडे पाहत असते। इकडे मात्र आता जानकीची म्हणजे आपल्या जानकीची पिठल्याची तयारी अगदी व्यवस्थित सुरू असते। मस्त शेंगा चिरून घेते, धुवून घेते, ती कुकरला लावते आणि तोपर्यंत पिठल्याची फोडणीला टाकते। अगदी व्यवस्थित पसारा वगैरे सर्व काही आवरून आपल्या जानकीचं सुरू असतं, परंतु ऐश्वर्याचा इतका पसारा घातलेला असतो पण एकही असं व्यवस्थित तिचं काही जमत नसतं। तर जानकीचं इकडे छान असं पिठलं तयार सुद्धा होतं आणि वास सुद्धा इतका सुगंध छान येत असतो, अगदी ती त्याचा वास घेते आणि खूप छान असं तिला वाटतं। तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्याला किती प्रमाणात मीठ, किती प्रमाणात मसाले वगैरे काही म्हणजे कळत नसतं, अगदी झाकण मसाले आणि मीठ वगैरे सर्व काही त्यात टाकून देत असते आणि त्यालाच मस्त असं आयटीत मकडत असते। पिठलं झाल्यानंतर आपल्या जानकीच्या मस्त भाकरी सुद्धा तयार होतात आणि अगदी खुश होते। परंतु इकडे तर असा काय इतका पसारा, ते सर्व काही अगदी सामान इकडे तिकडे विखुरलेलं, तो पसारा अगदी इतका घातलेला, अगदी लहान मुलासारखा तो पसारा, पूर्ण किचन अगदी ऐश्वर्याचं अगदी पसाराने भरलेलं असतं। परंतु इकडे जानकी आपले इतकं काही छान पदार्थ तयार करते परंतु एकही असा पसारा तेथे नसतो। तेव्हा मात्र आता जानकी पिठलं वगैरे झालं ओटा पुसून घेते आणि मस्त लगेच ते एक पिठलं डब्यामध्ये भरत असते की सगळ्यांना शेवग्याचं पिठलं शेंगाचं खूप आवडतं। तर
सर्वजण अगदी आवडीने खातील आणि माझ्या सुद्धा मनाला अगदी समाधान वाटेल म्हणून जानकी खूप छान असं ते डब्यामध्ये भरते आणि खुश होत असते। आता दुसऱ्या डब्यामध्ये भाकरी भरते आणि आता तिला इतकं छान वाटत असतं की ते तिकडे घेऊन जाण्यासाठी आणि सर्वजण हे खाऊन किती खुश होतील म्हणून जानकी सुद्धा खुश होते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये म्हणजे जानकी ही तो डब्बा घेऊन घरी आलेली असते आणि नानांना पिठलं भाकर खाऊ घालते। सौमित्रा अवंतिका सुद्धा तेथेच असतात। तेव्हा मात्र आता नाना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात म्हणजे कुलूप कुलूप किल्ली किल्ली। तेव्हा सौमित्र म्हणतो की हो अगं जानकी बहिणी नाना काहीतरी सांगतात तर जानकी विचारत असते तेव्हा नाना कुलूप किल्ली असं करत असतात। जानकी म्हणते की काय कुलूप किल्ली। त्यामुळे आता जानकी देवी आईकडे येते आणि देवी आईची ओटी भरत म्हणत असते की देवी आई नाना ज्या कुलूप किल्ली विषयी बोलतात ते कुठे आहे ते सापडून दे, ते कोडं सुटत नाही। तेव्हा मात्र आता जानकीला ते सर्व काही आठवत असतं नानांचे जे काही हातवारे करत असतात कुलूप किल्ली। तेव्हा मात्र आता जोगतीनाई असते तर ती आता जानकीचं हे कोडं सोडवते। तर जोगतीनाई म्हणते की माऊलीनं दिलं धन्याने विकलं, हातातल्या सोन्यातच तुझं उत्तर दडलं म्हणून देवी आई तर जे काही कुंकू जानकीने त्या देवी आईच्या डोक्यावर टाकलेलं असतं तर त्या कुंकवात आपली देवी आई असते आणि तिच्या खाली ते कडं असं गोल आकार तयार होतो। तेव्हा मात्र आता जानकीच्या लक्षात येतं म्हणजे ते कडं ऋषिकेशच्या हातातील कडं आणि त्यात त्या कुलूप किल्लीचा अर्थ दडलेला आहे, त्याचं उत्तर त्यात आणि त्याचं उत्तर त्या ऋषिकेशच्या कड्यामध्येच आहे हे जानकीच्या लक्षात येतं म्हणून जानकीला खूप असा आनंद होतो। तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।